जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. तिथे खोदल्यानंतर आपल्याला जे काही आधार पुरावे मिळतील ते बौद्ध स्तूपाचे मिळालेले आहे. ते जे लिंगपिंड म्हणतात ते लिंगपिंड नाही, ते स्तूप आहे, भगवान बुद्धांचे स्तूप आहे. त्यामुळे ही जी साधनं मिळतात, प्राचीन कालखंडामध्ये बुद्ध होऊन गेले हा मोठा आधार मिळतो. केवळ कल्पना नाही, ब्राह्मणवाद्यांनी मात्र काल्पनिक ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि जाती व्यवस्थेच्या बंधनांना बघत बघत ते जीवन जगले. जाती व्यवस्था ही अन्याय करणारी आहे, तिला कायद्याने नष्ट करून जिथे भगवान बुद्धांचा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक समाज पद्धती, जीवन पद्धती, जिला लोकशाही असं संबोधलं गेलं, ही लोकशाहीची मूळ धारणा आपल्याला वाटतं की आधुनिक आणि या जगाला एवढं मोठं जग वेगवेगळ्या जीवन पद्धतीतनं जगतेय, पण सगळ्यात मोठी योग्य जीवन पद्धती कोणती? योग्य जीवन पद्धती कोणती? तर त्यांच्या अभ्यासातनं हे सिद्ध झालं. यासाठी 35 वर्ष लागली. जगामध्ये युद्ध सुरू आहे, घराघरामध्ये, वस्ती वस्तीमध्ये, गावागावामध्ये, नगरानगरामध्ये, राज्यामध्ये, देशादेशामध्ये, विदेशांमध्ये युद्ध सुरू आहे. आणि युद्धाने नेहमीच मनुष्य समाजाची हानी होत चालली, ग्लानी झाली, अधपतन झालं, लाभ झाला नाही. म्हणून सर्व मानवी समाजाला बुद्धाची गरज आहे. या निष्कर्ष राजकीय लोकशाही सांस्कृतिक क्रांतीमध्ये परावर्तित होणार नाही. ही राजकीय लोकशाही शैक्षणिक लोकशाहीमध्ये परावर्तित होणार नाही तोपर्यंत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याचा आस्वाद नाही घेता येणार. तो घेता येण्यासाठी ही राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये कसा अंमल करावा, ती सामाजिक लोकशाहीचा अंमल कसा करावा, आरक्षण ही थीम मनुष्य असला तरी माणसासारखं माणसाला जगता येत नाही, त्याला माणसासारखं जगता यावं म्हणून ही सामाजिक विषमता मिटवण्यासाठी आरक्षण हे सगळ्यात मोठं हत्यार. महिलांना देखील हे हत्यार या सामाजिक विषमता मिटवण्यासाठी हा कायदा संविधानाचा. मनुष्य मात्र एक समान आहे, सगळे सारखे आहेत माणसं, कुठल्याही जातीचे, कुठल्याही संप्रदायाचे, कुठल्याही धर्मातले, कुठल्याही देशाचे, कुठलेही असो, सगळे आपण माणसं आहोत. माणूस म्हणून हा मूलाधार आहे. आणि माणसाला, एका माणसाला दुसऱ्या माणसाशी माणसासारखं जगता यावं. किती वाजता येईल? अशा रीतीने ही आर्थिक लोकशाही प्रतिष्ठापित केली जाईल. सांस्कृतिक लोकशाही मनुष्य जीवन जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये या सांस्कृतिक बदलासाठी ज्या समतामूलक समाज, जी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय करणार नाही,
अशी सांस्कृतिक मूल्ये जोपासण्यासाठी, ही सांस्कृतिक लोकशाहीची परिपूर्णता साध्य करण्यासाठी बोधी ज्ञानाच्या आधारावरती आपलं मानस, आपण सगळेच लोक 390 प्रकारच्या स्वभावाचे लोक आहोत आणि आपण आपल्या स्वभावाचे गुलाम आहोत. रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक स्वभावाची माणसं आहे. दोन व्यक्ती जगात एक नाही आहेत. एका आईची देठ असली तरी, एका काळजाची देठ असली तरी. त्यामुळे दोन व्यक्ती एक कशा होतील हे बोधी ज्ञानानंच एक होऊ शकतात, या निष्कर्षाला भगवान बुद्ध पोहोचले. त्यामुळं ही ज्याला धम्म संस्कृती म्हणतात, ज्या धम्म संस्कृतीच्या आधारावर ही लोकशाहीची परिपूर्तता जर होईल तरच ही समतामूलक जीवन पद्धती अस्तित्वात येईल. ही लांब प्रकारची ही संपूर्ण प्रक्रिया सांस्कृतिक क्रांतीची ती प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठीच हे वैभव, जे साकारण्यासाठी त्याची आद्य पूर्वपीठिका म्हणजे या देशाचं संविधान होय. भिक्षू लोक आपल्या स्वभावाचे आहेत. त्यामुळे यांचा स्वभाव जसा बदलेल, बोधी ज्ञान धारण करून श्रद्धामूलक स्वभावाची व्यक्ती होतील, नेहमी ती वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन कार्य करतील काया वाचा मनानं, तरच त्याचा स्वभाव बदललेला. हा सांस्कृतिक बदल आहे समतामूलक जीवन पद्धतीचा जगण्याच्या. त्यामुळे ही जगण्याची पद्धत ती निर्माण करावी, यांची पूर्वपीठिका म्हणजे भगवान बुद्धांचा हा विनय पिटकाच्या आधारावरील असलेला हा या देशाचं संविधान, भारतीय संविधान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, हे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अर्पण केलं, लिहून अर्पण केलं. त्याचा अंमल 26 जानेवारी 1950 ला सुरू झालाय. 50 ला सुरू झाला. एवढी वर्ष उलटली आणि या देशातली ही जी धारणा आहे संविधानाची, जास्तीत जे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांना माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाच्या संविधानाचा अंमल जर झाला तर देश हा सुखी होईल. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या चारही मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठीची ही चेतना निर्माण व्हावी म्हणून प्रियम्बल मध्ये संविधानाच्या या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोष्टी आधारभूत घातल्या. आधारभूत जेणेकरून आर्थिक समता, राजकीय समता, सांस्कृतिक समता ही कशी निर्माण करता येईल त्याची धोरणं जर वाचली तर ते रिपब्लिकन पार्टीच्या घटनेमध्ये सापडते. रिपब्लिकन पार्टीची घटना ही अशी आर्थिक समता निर्माण करण्यासाठी जी धारणा आहे ती सगळ्या जमिनीचं राष्ट्रीयकरण करणं, सगळ्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण करणं आणि सगळ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या सगळ्या मूलभूत गरजांची पूर्तता ही सरकारने करणं. म्हणून त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून दी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय संघटनेला जन्म दिला. 30 सप्टेंबर 1956 ला धर्मांतराच्या पूर्वी घोषणा देखील केली. त्यामुळं बाबासाहेब 6 डिसेंबरला निघून गेल्यानंतर बाबासाहेबांच्या अनुयायांनी 3 ऑक्टोबर 1957 ला नागपूरला शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून दी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय संघटनेला जन्म दिला. 64चा मोठा सत्याग्रह, जमीन बळकावण्याचं आंदोलन पाहिलं. त्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे एवढे शकल झाले, तिचं अस्तित्व आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली. बॅरिस्टर खोब्रागडेंसारखा माणूस त्यांच्या नावावर मूळचं जे रजिस्ट्रेशन होतं ते रजिस्ट्रेशन पुढे
गवईंना इथे राज्य सरकारामध्ये घेतले काँग्रेसवाल्यांनी आणि विधान परिषदेमध्ये आणि बॅरिस्टर खोब्रागड्यांना राज्यसभेमध्ये घेतलं, तरी मात्र याला यांचं समर्थन करायचं की त्यांचं समर्थन करायचं या आधारावर जी शकल पडली, पुढे पुढे ते शकलच पडत गेली आणि रिपब्लिकन पार्टीचे 3, 13, 9, 18 वाजले. अजूनही जीवात जीव आहे असं वाटत नाही. बाळासाहेब आंबेडकरांसारख्या माणसांना वंचित बहुजन आघाडी घेऊन राहणं भाग पडत आहे. या घडीला 133वी जयंती साजरी करत आहोत आणि निवडणुका तोंडावर आहेत, तरी माणूस जीवन जगत आहे. 19 तारीख आली परवा, तुम्ही मत द्याल, मत देऊन मोकळे व्हाल, तरी तुम्ही तर जीवन तर जगाल ना. जीवन जगणं बंद होणार नाहीये, पण जीवन जगण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींविषयीचं चिंतन मनन पुढे सुरू राहणार आहे. महात्मा फुल्यासारख्या माणसांनी, ज्यांचा 11 एप्रिलला हा जन्मदिवस, शेतकऱ्यांचा आसूळ, शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध शेठजी आणि भटजी या 2 जळवा आहेत आणि ते शोषण करणारे आहेत. ब्राह्मणेतरांचं, बहिष्कृतांचं. त्यामुळे बहिष्कृतांना, ब्राह्मणेतरांना संघटित करण्यासाठी त्यांना या ब्राह्मणी धर्माविरुद्ध सार्वजनिक सत्य धर्म संघटित करावा लागला. पर्यायानं ब्राह्मणाला बोलावल्याशिवाय काही कामं व्हायची नाही आणि धर्म नावाची ही जी संस्था आहे ती संस्था अन्याय करणारी आहे या निष्कर्षावर सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केली. त्यामुळं शेठजी आणि भटजी या जळवा आहेत त्या ब्राह्मणेतर समाजाचं शोषण करणाऱ्या. त्यामुळं वेळोवेळी सावध केलं आणि त्या शोषणांविरुद्ध समता मूलक समाज निर्माण करण्याची वेगवेगळी आंदोलनं करत राहिले. विद्येपासून हा समाज दूर गेला. त्यामुळं त्यांच्या लिखाणाची सुरुवात कशी होते? ब्राह्मणवाद्यांनी ब्राह्मणेतरांना विद्येपासून दूर, विद्या प्राप्त करण्याचा अधिकारच हिरावून घेतला. त्यामुळं त्यांच्या चिंतनाची सुरुवात महात्मा फुल्यांची दिसते. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे एका अविद्येनं केले. म्हणजे ही अविद्या महात्मा फुल्यांनी वर्णन केल्यामुळं हा सारा समाज कसा विद्येपासून वंचित राहिला, विद्येपासून अलग थलग पडला. शिक्षण घेणं हे उच्च जातीय लोकांचंच काम आहे, कठीणच काम. त्यामुळं या आधुनिक परिप्रेक्ष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या जाती व्यवस्थेच्या परखरामध्ये जगताना कोणते कोणते मागासलेले वर्ग आहेत, मागासलेल्या जाती आहेत, त्यांचं जाती विशेष वर्णन करून जे ज्या मागासलेल्या जाती आहेत त्यांना सामाजिक समता निर्माण करण्यासाठी, राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाहीमध्ये निर्माण करण्यासाठीचे पावलं उचललेत घटनेच्या 340, 41 आणि 42. 340 म्हणजे ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास. हा शब्द आता, या शब्दाची रचना आता प्रवर्ग निर्माण झालाय. 340 या कलमानुसार हा प्रवर्ग निर्माण करावा, मूळ उद्देश प्रवर्ग निर्माण करावा, ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास. 341 अनुसूचित जाती, 342 अनुसूचित जमाती. त्यामुळे ही जे प्रवर्ग निर्माण करून केंद्र सरकारने, राज्य सरकारांनी, त्यावेळेला राज्य सरकारांना, केंद्र सरकारांना देखील यात निर्णय घेण्याचे अधिकार होते.
पण मध्ये 102व्या घटना दुरुस्तीनंतर 102व्या घटना दुरुस्तीनंतर मोदी सरकारनं हा अधिकारच राज्य सरकारांचा आरक्षण देण्याचा अधिकार काढून घेतला। मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठ्यांचं मोठं आंदोलन सुरू झालं। मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न, मग ते कुणबी मराठा होतो, देशमुख मराठा असो की वेगळा मराठा असो, तरी या मराठ्यांचं एकजीवपणे आंदोलन संघटित झालं। तरी मात्र शिंदे सरकारनी, ब्राह्मणवादी सरकारनी मात्र नुसते फुलवले, फुगे दाखवले। आणि कारण असं आहे की 102वी घटना दुरुस्ती जोपर्यंत होऊ शकणार नाही तो हा प्रवर्ग निर्माण करावा लागेल। केवळ आश्वासन देऊन मोकळे झाले। सुप्रीम कोर्टात म्हणजे महाराष्ट्र सरकारने, राज्य सरकारने 10% आरक्षण देण्याचा प्रस्ताव मान्य केला तुम्ही, सुप्रीम कोर्टात टिकेल का? त्यामुळे ही प्रक्रिया 102वी घटना तुम्हाला दुरुस्त करावी लागेल। राज्य सरकारांनाही ते अधिकार देण्याचे जे घटनेच्या संविधानाच्या 340व्या कलमानुसार राज्य सरकारांना अधिकार आहेत तेच काढून घेतले केंद्र सरकारने। त्यामुळे किती हो म्हणतील तर ते देऊ शकणार नाही। एकीकडे आम्ही आरक्षण देऊ असं बोलतात, महाराष्ट्र शासनात एकमतानं 10% आरक्षण देण्याचा निर्णय पारित झाला। टिकेल काय? अजिबात टिकणार नाही। त्याच्यावरच एकदम पिटिशन दाखल होऊ लागले। त्यामुळे करायचं कसं? केंद्र सरकारनीच करायचं की नाही? त्यामुळे जे आरक्षण गोठवण्याचे काळे कायदे मात्र या सरकारांनी पारित केले गेले। 13 दिवसाच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाबच्या 9 लोक मारून टाकले। हरियाणाच्या हायकोर्टाने निर्णय दिले की शेतकऱ्यांचे किले बिले गाळले होते ना, तो बेकायदेशीर गाळले म्हणून शेतकरी दिल्लीपर्यंत येऊ दिला नाही। म्हणजे येऊ देण्याच्या अगोदरच शेतकऱ्यांवरती हल्ला चढवून मारून टाकलं। पण त्यांच्या मित्रांना जे सावट दिलं ना, हे जे प्रायव्हेटायझेशन, जे खाजगीकरण केलं सरकारने, ज्यात अडाणी अंबानी हे सगळे मित्रमंडळी त्यांना काय जेवढं जे विकलं त्यांच्या घशात चाललं, त्यांचे कर्ज माफ केले। ज्यामुळं ही जी हानी, हे जे प्रायव्हेटायझेशन, आता हे ताडोबाचं जंगल आहे ना, हे अडाणीच्या नामनिशाणात अजून घसून आहेत, सह्या झालेल्या आहेत। या वाघांसकट अडाणीला दिलेलं आहे जंगल। म्हणजे एवढं खाजगीकरण करणं हे घटनेच्या 339व्या, 37व्या, 38व्या आणि 39व्या कलमानुसार हा गुन्हा ठरतो। नाही करतायत, मूलभूत अधिकारांना दगा दिल्यासारखं होतं। हे काळे बिल आले होते, तुम्हाला माहिती नाही? काळे बिल असताना आम्ही ज्यावेळेला गेलो दिल्लीला गेल्यानंतर हा सगळा शेतकरी समाज संपूर्ण रेल्वेवर होता। आणि मी जेव्हा बोलायला लागलो, मी आवाहन केलं की हे काळे बिल सरकारने मागे घेतले पाहिजे शेतकऱ्यांचे। सगळ्या धर्माचे धर्मगुरू होतो, आम्ही तर उशिरा पोहोचलो, तरी मात्र ज्या दिवशी रेल्वे रोको बंदच होता, बस ते सगळं रेल बंद झालंय। मिलिटरी तर असं एकदम बंदूक हातात घेऊन होती, जय जवान जय किसान लोक नारे देत होते। आणि आम्ही घोषणा केली, त्याच दिवशी घोषणा केली होती की हे सरकारने हे शेतकऱ्यांचे काळे बिल, म्हणजे तुम्ही काय पिकवाल, कोणता माल पिकवाल, ते सगळे दिशानिर्देश करतील। आणि पीक निघाल्याबरोबर ट्रक मात्र तुमच्या शेतावर अडाणीचे उभे राहतील। एकूणच सगळ्या जमिनी त्या शेतकऱ्यांना कंगाल करून इथल्या सगळ्या कॉर्पोरेटरांना त्यांच्या खिशात हे सगळं धन जावं, या शेतीचा हा सगळा जुमला त्यांच्याचकडे अडकून राहावा,
ही अशी काळी शेतकऱ्यांच्या विरोधातली धोरणं जी पारित केली होती, एवढा प्रभाव झाला त्यावेळेला असं लखलख लखलख तकलक करत होतं त्यावेळेचं वातावरण. दुसऱ्या दिवशी सरकारने घोषणा केली आणि तीनही बिल मागे घेतले. मागे घेणं भाग पडलं. आम्हाला माहिती होतं, आम्ही भलतेच लोक होतो, ज्या पूर्ण जाम पाडलं की नाही सगळं रेल्वे, सगळे लोक आपले सुरे घेऊन आता शीख लोक, शेतकरी लोक जे उतरले मैदानात, रेल जाम करून टाकला. मिलिटरी उतरली, लोक जय जवान जय किसान, मिलिटरीवाले लोक होते बंदुका घेऊन, पण काय करू शकले. आजच्या आज हे काळे बिल मागे घ्यावे हे म्हटल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी सरकारने घोषणा केली. आश्वासन पण दिले, आश्वासनही दिले की तुमच्या केसेसही काढून टाकू. काळे बिल मागे घेतले, पण हे मागे घेणार नाहीत. पुढे निवडून आले तरी पुढे लक्षात ठेवा, मागे घेणार नाही, ते पुन्हा रेटणार आहेत. म्हणजे तुम्ही कशी भुलवाभुली तुमचं, म्हणजे आता आमच्या शाळेचे मास्तर लोक आहेत, जिल्हा परिषदेचे म्हणा, बाकी सोडा ना समजण्यासाठी. ठेकेदारी पद्धत सुरू झाली, बरं अंमल सुरू झाला महाराष्ट्रात. पहिल्या दिवशी ज्यावेळेला बिल देवेंद्र फडणवीसनी आणलं होतं ना उपमुख्यमंत्र्यांनी, हे ठेकेदारी पद्धत सुरू करावी, तर विपक्षातल्या लोकांनी आरडाओरड केली. ती बीजेपी वाल्यांनी मग याची दणानून टाकलं. राष्ट्रवादी पार्टी फोडफाड करून आपल्याकडे काही अर्ध घेऊन गेले. आता कोण बोंबलणार आहे. म्हणजे ही बोंबाबोंब मास्टर लोकही, आता मास्टर लोक काय करणार आहेत. ठेकेदारी पद्धत सुरू पण झाली आणि या देशातल्या महाराष्ट्रातले सगळे लोक दबूनच बसले, कोणीच बोलत नाही. उलट ज्या दिवशी हा अंमल सुरू केला होता त्याच दिवशी हे बरं नाही आहे. त्यामुळे हे जे प्रायव्हेटायझेशन आहे ना बरं नाही आहे. उलट ते ब्राह्मणवादी लोक आपल्याच लोकांना ठेकेदारी देऊन टाकली. बरं काय, तुम्हाला पुढे तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटेल की नाही माहिती नाही, पेन्शन भेटेल की नाही याची गॅरंटी उरलेली नाही या खाजगीकरणातनं. त्यामुळे घटना बदलली काय, नाही बदलली. घटना न बदलता हे काळे कायदे असे आणतायत. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा, हा खाजगीकरणाचा हा कायदा ठेके पद्धतीचा, त्याचा अंमल प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी सुरू केला आणि तरी कोणी त्यावर बोलत नाही. अजूनही प्रचारामध्ये दिसतात ना, कोणी त्यावर बोलत नाही. पण हे आता गेलं बरं, काही खरं नाही, ठेकेदारी पद्धतीने सुरू होईल, हे सगळंच सुरू होणार आहे. त्यामुळे जे घटनेचा हा मूलभूत अधिकारच आहे ना, तोच हिरावून घेतला जाणार आहे. त्यामुळं हे वैभवात जर संपुष्टात येत असेल, किती कठीण काम आहे. घटना कितीही चांगली असली आणि घटना राबवणारे लोक जर लायक नसले तर अशी स्थिती या देशाची झालेली आहे. त्यामुळे या स्थित्यंतरामध्ये, या बदलामध्ये आपलं काय काम आहे, तर ही मोठी जबाबदारी सगळ्या देशातल्या नागरिकांवरती आहे. हे संविधान याची सुरक्षितता राहिली. आमचे कवाळे सर गडकरीच्या मंचावरून किती बोलत असले, आमची ती सुलेखाबाई गडकरीच्या मंचावरून किती बोलत असली की आम्ही असं कसं संविधान बंद होऊ देणार नाही, संविधान बदलवू देणार नाही असं म्हणतात. पण एकदा बहुमत झालं सेंट्रल गव्हर्नमेंट, राज्यसभा लोकसभेचं, तर काहीही होऊ शकतं. घटना नष्ट करणार नाही पण बदलू शकतात, हे खरं आहे. कारण घटनेच्या कलमांना हात न लावता जे विधेयक आणत आहेत, मागच्या दारातनं आरक्षण बंद करत आहेत. आणि आता महाराष्ट्रात ओबीसी मध्ये मारामाऱ्या लावून टाकण्यासाठी ब्राह्मणवाद्यांनी ओबीसी मध्ये आणि मराठ्यांमध्ये झगडे सुरू लागले. जाणून बुजून एक दुसऱ्याचे घर कसे पेटवावे आणि लोक यामध्ये मशगूल राहावेत. आमच्या विरुद्ध पहा, अजूनही कोणी बोलत नाही आहे. ते हे ठेकेदारी पद्धत तुम्ही सुरू केली म्हणून. किती कठीण काम आहे. हे खरं आहे की यासाठी एक प्रवर्ग निर्माण करावा. मराठ्यांच्या आरक्षणासाठी प्रवर्ग निर्माण केली, त्यासाठी 142वी घटना दुरुस्ती करावी लागेल. हे करावी लागेल. ते त्याही कालखंडात झालं असतं, पण मनात नाही नांदणं अशी स्थिती झाली सरकारची.
जाणीवपूर्वक ह्या आरक्षणाच्या अशा विकृतीकरणाच्या नावाखाली पेटवापुटवीचे मुद्दे झाले, एक दुसऱ्याला पेटवून काही लाभ होणार नाहीयेत. उलट मराठ्यांचा हा प्रश्न निकालात काढण्यासाठी हा प्रवर्ग निर्माण करावा लागेल आणि त्या आधारावर घटनेचा अभ्यास करणारे जे लोक ज्या आधारावर हा प्रवर्ग निर्माण करून किती देऊ शकतात त्यावर विचार विमर्श होऊन सुप्रीम कोर्टाच्या जिथे टिकेल, सुप्रीम कोर्टाचं न टिकणार ते 10% आरक्षण दिलं तेही तर 50%च्या वर गेलं, 50%च्या वर गेलं, तिथेही तर घटना चुकली. त्यामुळे घटनेचं नियोजन करताना घटनेच्या मूलभूत अधिकाराला दगा दिला गेला असं झालं, असं चित्रण दिसतंय. त्यामुळे हा प्रवर्ग निर्माण करण्यासाठी विद्वान मंडळी आहे, नाही असं नाही, त्यांना हातात घेऊन हा निकाल लावावा, पण तसं करत नाहीत. उलट हे संपूर्ण सरकार शेतकऱ्यांना, कामगारांना संपूर्ण हे मूलभूत अधिकारांचं हनन करण्याच्या या प्रक्रियेत आहे. आज या घडीला वेगवेगळ्या प्रायव्हेटायझेशन झाल्या त्या कंपन्यांमध्ये हे स्वतः लोक 8 घंटे काम करणारे 12-12, 14-14 तास काम करत आहेत, मोठे मोठे अधिकारी. त्यामुळे पुढे पुढे 8 तासाची ड्युटी हा मोबदला प्रायव्हेटायझेशन झाल्यावर राहील याची गॅरंटी उरली नाही. त्यामुळे मूलभूत अधिकार संसदला बदलला नाही, अधिकार बदलला नाही, मूलभूत कायदा जरी बदलला नाही तर प्रायव्हेटायझेशन निजीकरण झाल्यामुळं हा एवढा निजीकरणातून धोका एवढा वाढला की एवढी बेरोजगारी वाढली तर 2 लाख लोकांना दरवर्षी लोकांना बेरोजगारांना काम देतो म्हणणारे सरकार सगळ्या उलट बेरोजगारांची संख्या उलट वाढते आहे. घराघरात इंजिनियर पडलेला दिसतो, घराघरात इंजिनियर पडलेला दिसतो. आता सगळे इंजिनिअरिंग कॉलेज बंद होणार आहेत, सगळे आता दवाखाने सुरू होणार आहेत. एकूणच हा संपूर्ण रट्टापट्टा घाम गाळणाऱ्यांवरती हा जास्तीत जास्त आता हे NRC वगैरे येते, हळूहळू येत आहे. विदेशातल्या लोकांना आम्ही नागरिकत्व देऊ ही सबब पुढे करून यांचा पहिला हा मार्का हा महिलांवरती होणार आहे. दुसरा जास्तीत जास्त स्वतः OBC लोकांवरती धाडी पडणार आहेत. त्यांचं नागरिकत्व सिद्ध करणंच कठीण होणार आहे, कठीणच होणार आहे. त्यामुळं त्यांची पुढे वोटर लिस्ट मधून यादी येईल याची गॅरंटी नाही आहे. कालच्याच वर्तमानपत्रात त्या फोन न्यूजनी अशी माहिती दिली की 2019चे जे इलेक्शन झाले त्या इलेक्शन मध्ये गुजरातचा, उत्तर प्रदेशाचा जो रिपोर्ट आहे तो 2-2, 1.5 लाख एवढे अतिरिक्त मतदान झाले, अतिरिक्त मतदान झाले. घटनेच्या ज्या सुधार केल्यानंतर 61A च्या अनुसार निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्या आणि कुठे घेतल्याच EVM न तर 1 वर्ष पर्यंत त्यांचा डाटा ठेवायचा असं लिहिलंय. पण निवडणूक आयोगाने 3 महिन्यात रफादफा केला. आता काय पुरावा आहे? पुरावाच गाळून टाकला हो. त्यामुळे EVM ही अन्याय करणारी आहे. कारण ते 1-1.5 लाख जे मत आहे ते अतिरिक्त मत आलं कुठलं, आकाशातनं टपकले काय? हा साधा सुद्धा निवडणूक आयोगाचा डेटा आहे आणि निवडणूक आयोग साक्षात खोटं बोलताय. उद्या मात्र रिझल्ट आहे, उद्या काय होतं ते पाहू. त्यांची दमछाक होणार आहे कारण तो निवडणूक आयोगाचा डाटा आहे, हे लपून नाही आहे. वर्तमानपत्रिका आहे, वर्तमानपत्रिका आपले स्वतःचे विचार करतील काय? त्यांचं वर्तमानपत्र राहणार आहे का ते? त्यामुळे हा डाटा निवडणूक आयोगाचाच आहे. उद्याच्या हेराफेरीमध्ये, उद्याच्या आर्ग्युमेंट मध्ये वकिलांचं भारदस्त जर पडलं, चांगले आर्ग्युमेंट करायला जर जे वकील लोक भिडले तर कदाचित, पण ते निर्णय देणे हे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाचं आहे. त्या पीठावर जे जे बसतील त्यांनी न्याय केला तर बरं, नाहीतर तुमचं काही नाही करत. म्हणजे तुम्ही आता हे व्हीव्हीपॅट विरोधी पक्ष लोकांनी, विरोधी पक्षांनी बरं ठीक आहे आता व्हीव्हीपॅट EVM राहू द्या, पण तो व्हीव्हीपॅट जे चित्र दिसते, आपण बटन ज्याला मारली तर ते चित्र दिसेल. आता पट्टी स्लिप द्या आमच्या हातात, म्हणजे ती स्लिप जर तुम्ही हातात देत त्याच दिवशी जर निकाल लागला तर बरं, नाहीतर ती हिडन प्रिंट आहे ना, हिडन प्रिंट ती उडून जाते.
जी मूळ प्रिंट तीच बसून राहते, त्यामुळे व्हीव्हीपॅट मध्ये देखील धोका आहे. हे वैज्ञानिक म्हणत आहेत, वैज्ञानिक. कारण हे जे एवढ्या टप्प्यात जे इलेक्शन घेतले जातात, जर ताबडतोब लागलं असतं, दिवसभर मत झालं आणि संध्याकाळी मोजलं असतं, तर ती प्रिंट राहिली असती. तुम्ही जिथे बटन दाबली तर फटकन ती हातात तरी आलं असतं, तुमचं मत मोजलं गेलं असतं. पण तसं मोजलं जात नाही. ते जास्त वेळ राहतं ना, तर 4 तारखेला 4 जूनला खोलतील सगळ्या. तोपर्यंत जी मूळ आहे ना, जी तुम्ही जी बटन मारलेली होती तुमच्या चिन्हाला, ती गायब होऊन जाईल. आणि ती प्रिंट साधी नाही आपली, स्टॅम्प मारल्याबरोबर गुंडाळी करून आपली घडी करून टाकली. त्यामुळे ही साधी सुधी प्रिंट आहे, असं नाहीये. तर ही प्रिंट आहे ना, हिडन प्रिंट, ती उडणारी आहे, उडून जाते ती शाही 2-4 दिवसात. त्यामुळे तुमचं मत तुम्हाला गेलं याचा पुरावा मिळत नाही. आणि हे अतिरिक्त मतं एवढे मोठे आले, ते आलीच कठी, कुठून आली ही संपूर्ण, आणि एवढ्या लाखाचा फरक, 1.5 लाखाचा फरक. त्यामुळे निश्चित ही ईव्हीएम अन्याय करणारी आहे. ईव्हीएम अन्याय करणारी आहे. उद्याचा जो फैसला लागेल, त्यामुळं आज काँग्रेसमध्ये दिग्विजय सिंग सारखा जो मुख्यमंत्री माजी मध्य प्रदेशाचा राहिलेला, तो म्हणाले काही खरं नाही, त्याच्यापेक्षा आता मतपत्रिकेवर घेतलं तर काय बिघडतं. आणि चंद्रपूर नागपूरच्या निवडणुका आता तोंडावर आल्या 19 तारीख. कदाचित हा घोळ मेहमूद प्राच्या तर पुढे जाऊन असं म्हणतात, अरे तुम्ही ती स्लिप पाहिजे असं म्हणताना व्हीव्हीपॅट मधली तुमच्या हातात, ती हातात जर आली, बाकी काय राहिलं, पेटीतच तर टाकायचं राहायचं. त्याच्यापेक्षा हे एवढा खर्च करण्यापेक्षा साध्या मतपत्रिकेवर वोट घेतलं तर काय बिघडलं. माहिती नाही उद्याच्या आर्ग्युमेंट मध्ये सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय जर घेतला योग्यपणे, जर ही पटलावर चंद्रचूड यांच्या पटलावर गेली, गवई चंद्रचूड यांच्या पटलावर गेली, तर निश्चित हा निर्णय योग्य लागेल. ईव्हीएम हटवला जाईल. पण मिश्रा ही मंडळी आहे, त्यांच्या टेबलवर जर गेली, समजा आता काय बदलायचं आहे, सगळी तयारी झालेली आहे, तोंडावर निवडणुका आलेल्या आहेत, उद्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, आता काय लांबवायच्या असं म्हणून निर्णय पुढे पाहू, पुढे सरकवू. त्यामुळं असाही निर्णय घेऊ शकतात मिश्रा सारखी माणसं. पण चंद्रचूड सारखी, गवई सारखी माणसं जर निर्णयावर आली, होऊ शकते की ह्या निवडणुका पोस्टपोन करू शकतात, म्हणजे समोर ढकलू शकतात. समोर ढकलून पुन्हा मतपत्रिकेवर घ्याव्या असा जर ऑर्डर दिला तर खऱ्या अर्थानं लोकशाही वाचू शकते. हे खरं आहे. नाही तर आताच्या रिपोर्ट प्रमाणे जर ईव्हीएम निवडणुका खरंच 400च्या पारच जाणार आहेत असं चित्र दिसते. ते 400च्या पार जातीलच. कारण ज्यांचं सरकार असतं त्याच्या हातात सगळ्या गोट्या असतात. त्यामुळे त्या कशा हॅक करायच्या. ईव्हीएम हॅक करणारे शाम्युल अमेरिकेत राहतात. मी जर हॅक करण्याचा प्रयत्न केला तर अशी जगातली कुठलीच मशीन नाही ती जी हॅक केली जात नाही. निवडणूक आयोगानं प्रेस म्हणजे कॉन्फरन्स घेताना, वार्ताहराची जी परिषद घेताना त्या परिषदेतच बोलले की ही ईव्हीएम मशीन ही इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, पण ही या सगळ्या मेलशी अशी जोडलेली नाहीये. ज्यामुळे हे सॉफ्टवेअर जे आतमध्ये आहे, तो दिग्विजय सिंग ते सॉफ्टवेअर तर दाखवा म्हणते आम्हाला, ते सॉफ्टवेअर मध्ये काय आहे म्हणून. तर सॉफ्टवेअर मध्ये एवढ्या गडबडी आहेत, तुम्ही कुठेही बटन दाबली तरी जाईल कमळाबाईवर. काय कराल तुम्ही. ईव्हीएम जर राहिली, तुम्ही कुठेही बटन दाबली, आता व्हीव्हीपॅट तुमच्या हातात जरी स्लिप आली ना तरी ती 2-4 दिवसात गायब होते. आणखी मूळ प्रिंट बसते, ती कमळाचं फुलच बसेल. त्या मोजमाप करताना कमळाच्या फुलावरच जाईल. तुम्ही कुठेही बटन दाबली, चालली कमळाबाईवर. त्यामुळं हे असा हा धोका होऊ शकतं असं सायंटिस्ट म्हणतात, वैज्ञानिक म्हणतात. जपान हा सर्वात अगोदर ईव्हीएम निर्माण करणारा, तिथे जाऊन एवढा बोर्ड होता, तो उमेदवार असा चौकात उभा राहायचा, काही बोलत नाही, काही नाही, फक्त दाखवायचा. काही खर्च नाही आहे तिथे. ईव्हीएम मध्ये फेक म्हणतात ते. ईव्हीएम भ्रष्टाचारच. एकूणच
ईव्हीएम हे आपल्या मूलभूत अधिकारांचं हनन करणारं ब्राह्मणवाद्यांचं षडयंत्र आहे. ईव्हीएम जर राहिली तर संविधान गेलं समजायचं. पुढे त्यामुळे या ईव्हीएम जर हटलं तर तुमचं सरकार येऊ शकतं. नाहीतर फेक डिग्रीवाला माणूस जर सत्तेवर आला तर काहीच खरं नाहीये, काहीच खरं नाही. पुढे जी बोंबाबोंब होणार आहे ना, एवढी बोंबाबोंब होणार आहे. शेतकऱ्यांचे पुन्हा ते सरकार सत्तेवर आलं तर काळे बिल पुन्हा आणतील. ते 3चे 3 आणणार आहेत. ते पुन्हा त्यांच्याच खिशात ते ठेवणार आहेत, टाकणार आहेत. जे लोक काँग्रेसवाले एवढे मिंदे आहेत, 147 खासदारांना बहिष्कृत करून हा निर्णय घेतला स्पेशल की निवडणूक आयोगामध्ये निवडून कोण देईल. त्याच्यासाठी विधेयक यांना सगळ्यांना बडतर्फ करून सगळ्या काँग्रेस खासदारांना स्वतःहून बहुमतानं निर्णय घेतला गेला की प्राईम मिनिस्टर, विरोधी पक्ष नेता आणि त्यातला त्यांचाच एक जो कॅबिनेट मंत्री राहील ते मिळून निवडणूक आयोग ठरवतील. तशीच निवडणूक केली पाहतो. उलट चंद्रचूडनी जो निर्णय दिला होता, सुप्रीम कोर्ट असावा, प्राईम मिनिस्टर असावा, विपक्ष असावा, विपक्षाचा नेता असावा, हे तिघे मंडळी असावीत. पहा, हा निर्णय त्यांना कायद्यात रूपांतर करावं लागलं. विधेयक लोकसभेत, राज्यसभेत मंजूर करावं लागलं. कशासाठी? ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी. ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी. म्हणून चंद्रचूड सरन्यायाधीश, कमीत कमी एक योग्य न्यायाधीश म्हणून समजला जातो, त्यांच्या या टेबलवर जर ही केस गेली तर निश्चित ईव्हीएम हटणार आहे. ईव्हीएमची एवढी धांदली आहे की ईव्हीएम हटणार आहे. जर मिश्रांच्या टेबलवर गेली आणि पुन्हा धोकाधडी झाली तर तुमचं काही खरं नाही. खरं ते 400च्या पार जाणार आहे. तुम्ही कुठेही बटन दाबा तरी ती बटन चालली तिकडे. हे जसं दिग्विजय सिंगच्या लक्षात आलं तसं राहुल गांधीच्या लक्षात नाही आलं. नाहीतर सुप्रीम कोर्टाचे एवढे हुशार लोक, वकील माणसं, हे सगळे, त्यांना काय गरज आहे? तरी या सगळ्या लोकांच्या आंदोलनात पाठिंबा देऊन स्वतः रस्त्यावर उतरले, स्वतः लाठीचार्ज त्या वकिलांवरती केला. आणि तुम्ही या देशातल्या सगळे राजकीय पक्ष मेलेले आहेत असं दिसायला लागलं. कुणी समर्थन नाही केलं, फक्त बोलले, फक्त बोल वचन राहिलं. कुणी काँग्रेसवाले असोत, बीजेपी वाले असोत, सगळ्या जनता दल वाले असोत, कुठलेही असोत की रिपब्लिकन वाटे कोणतेही असोत, कोणी समोर आले नाही. त्यामुळे सगळ्यांनी या सुप्रीम कोर्टातल्या वकिलांना सहकार्य केलं असतं, या निवडणुकीच्या 1 महिन्याच्या अगोदरच ईव्हीएम हटली असती. ड्रायव्हर तरी वरे एक दिवस बंद केला, दुसऱ्या दिवशी वर आपल्या मागण्या पदरात तरी टाकून घेतल्या. आणि तुम्हाला आता तर हा विषय, अरे महाराष्ट्रातलं कोणतरी बोलतंय संपूर्ण सुरू झालंय म्हणून. आता हे जेव्हापासून ही आचारसंहिता सुरू झाली तर हा विषय, सगळे विषयच बंद होऊन गेले असं वाटायला लागलं. या सुवर्ण संधीचा फायदा उद्या रात्री, उद्या दिवसभर सुप्रीम कोर्टात चर्चा होईल. वेगवेगळी मतं वेगवेगळे लोक ठेवणार आहेत. आता तुम्ही कोणाला देणार आहेत मत? कोणाला मला विचारताय का? असं विचारताय? बाबासाहेबांचं मत काय होतं की या देशाच्या संविधानाची सुरक्षा करायची असेल. हा विरोधी पक्ष तसा सबल असला पाहिजे, पण घटनेच्या मूलभूत अधिकाराला दगा लावणारे लोक जरा दूरच ठेवले पाहिजे. तो आमचा कराळे मास्तर आहे. कराळे मास्तर राहिला वर्ध्याचा, हा कुणबी समाजातला माणूस, मास्तर, अनेक IAS, MPSC, UPSC च्या पोरांना शिकवतो आपल्या गावठी भाषेत बोलून. तो गेला, त्याचा विचार आला तर आपणही उभं राहून शरद पवारांकडे गेला. पवारांनी आश्वासन विश्वासन दिलं, पण आता जुना माणूस, तर त्याला तिकीट नाही मिळाली, पण त्याची हवा वारं चाललं होतं, नाव चाललं होतं. तरी मात्र तो काँग्रेसच्या विरोधी पक्ष जे आहेत महाविकास आघाडीच्या समर्थनात तो उठून उभा राहिला आणि द्यायला लागले. म्हणजे तो आपल्या प्रचार सभेत बोलताना कमीत कमी मुद्दे मांडतो.
बेरोजगारीचा असो, महागाईचा असो, शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो, युवांचा असो, हे सगळे प्रश्न मांडून या ब्राह्मणवादी बीजेपीच्या कालखंडात समस्या आणखी गुंतवल्या गेल्या, सुटल्या नाही. अशा प्रकारची भाषण ठोकतो. एक म्हणजे विपक्ष एवढा मजबूत व्हावा यासाठी. पण ही आहे म्हणजे 147 काँग्रेसच्या खासदारांना निलंबित करून त्यांनी ईव्हीएमला सुरक्षित करण्यासाठी, ईव्हीएमवरच निवडणुका लढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा हा निर्वाचन कसं करावं याचं विधेयक पारित केलं लोकसभेत, राज्यसभेत. हे यावरूनच आपण जाणायचं की ईव्हीएम किती हॅक होऊ शकते. सीतावरूनच भारताची परीक्षा. जाणून बुजून यांना या ईव्हीएम वरच निवडणुका घेऊन त्यांना सत्तेवर यायचं आहे आणि सगळी चौपट करायची आहे, सगळ्यांची चौपट. त्यामुळं या सगळ्याच ओबीसी, मराठा, या अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याकांना विशेषतः या सदरामध्ये हे ईव्हीएम जर हटली आणि पुन्हा बॅलेट पेपर आलं तर हे बरं होईल. ईव्हीएम वर जर निवडणूक झाली तर जिथे दक्षिणेतले जे लोक आहेत, दक्षिणेत काँग्रेसवाल्यांना नाहीतरी ईव्हीएम वर पुन्हा बोट कोणी उचलू नये म्हणून तिकडे हॅक करणार नाही दक्षिणेत, पण उत्तर प्रांतात निश्चित हॅक केलं जाईल, कारण त्यांचा भरणा आहे. त्यामुळे मग पुन्हा काँग्रेसवाल्यावर ते ओरडतील, तुमच्या इकडल्या काँग्रेसच्या कशा निवडून आल्या, तुमचे कर्नाटकातले, तुमचे तेलंगणातले हे तुमचे खासदार तुमचे कसे निवडून आले, आमचे कारभारी निवडून आले, असा प्रश्न उपस्थित करतील. त्यामुळं ईव्हीएम हे किती षडयंत्र आहे हे समजून घ्या. आताही सांगितलं जातं, निवडणूक आयोग सांगत होता की कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये काँग्रेस आलं तेव्हा कोणी बोलले नाही की ईव्हीएमने धोका दिला म्हणून. लक्षात ठेवा. म्हणजे काँग्रेस असो की बीजेपी असो, काँग्रेस गेलं की बीजेपी येते, बीजेपी गेलं की काँग्रेस येते. हा सगळा जो शोषक आहे तर शोषकांच्या संघटना सत्तेवर येत आहेत, जेणेकरून हा गाडा जो आहे ना, राज्य समाजवाद निर्माण करण्याचा गाडा, घटनेचं 21वे कलम, कोणतीही पार्टी सत्तेवर आली तरी त्या पार्टीनं सगळ्या जमिनी आणि सगळे कारखाने राज्याच्या अधीन करावेत आणि सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यांची महत्ता प्राप्त करावी. हे राज्य सरकारांचं काम आहे. राज्य सरकारांच्या समवर्ती सूचीमध्ये हे देखील अधिसूची आहे त्यामध्ये. म्हणून मायावती ज्या वेळेला सत्तेवर आली, मी पत्र पाठवलं होतं. पत्र यासाठी की राज्य सरकारांना काही अधिकार आहेत, जेणेकरून ज्या राज्य सरकारातल्या अधिकारातले तिथल्या पंजाब मधल्या सगळ्या जमिनी आणि सगळे कारखाने राज्याच्या अधीन करावे आणि सगळ्याच लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांची पूर्तता राज्यांनी करावी. असा निर्णय घ्यायला काय बिघडतं? नाही केला निर्णय. आता तर बाई एवढी घाबरली आहे, आमची माया तर ही एवढी घाबरली आहे की काय होईल ना काय, पुन्हा पडेल की काय. म्हणजे सोरेन सारखा माणूस जे बोलायला लागले तर त्यांना ईडीचा धाक दाखवून बंदी वाढली. म्हणजे आता उद्या परवा सुटेल दिसतायत चिन्ह केजरीवालांचे. कुणाला ते विरोधी पक्ष कुठलाही असू द्या, त्यांच्यावर मात्र डागडुजी लावून तो एकाधिकारशाही निर्माण करावी, एक केंद्रीय अध्यक्षीय राजवट सुरू करण्याचा बेत या सरकारांचा आहे. पुढे ही शेवटची निवडणूक समजा. आता जर ही निवडणूक आहे, 400च्या पार होणार आहेत, पक्का आहे. 420चा आकडा होता त्यांचा, पण 420चा आकडा हा बदमाशीचा आकडा आहे. गृहमंत्री म्हणताना 418 म्हणत होते, 2 कमी केले. तर साधीसुधी गोष्ट नाही, तेवढेच येतील बघा, कारण त्यांच्या हातात ईव्हीएम आहे. तुम्ही काय करा, म्हणजे 120च्या निवडणुका तुम्ही वोटिंग दिलं नाही का? आम्ही तर त्याच वेळेला मत म्हणत होतो. चिमूरच्या लोकसभेच्या केंद्रात मागे किती मतदानाचा फरक होता?
7,000 हे अतिरिक्त मतदान होतं. 7,000 म्हणजे हे कुठून टपकलं? वरून काय टपकलं का? शीतावरून भाताची परीक्षा. ही अन्यायकारक आहे. हे अतिरिक्त मतदान 7,000 आलं कुठून? एकही असं केंद्र नाही की ज्या केंद्रामध्ये कधी कमी असेल किंवा अतिरिक्त असेल. का बरं असं होत आहे? का बरं? काहींची मतं गोठली असेल, गोठ असली, त्यांचं मतं टाकता आलं नसेल. आपण समजू शकतो कमी एवढी मतं झाली. पण अतिरिक्त मतं कशी आली? काही मतं कमी आहेत, एवढी मतं कमी ते रिझल्ट झाली असेल, त्यांना बरोबर नसेल, त्यांचं नाव लिहून नसेल, त्यांना मतं टाकता आली नसेल, म्हणून कमी पडली. पण जी अतिरिक्त मतं झाली जवळपास कालच्या त्या पत्रकारांनी घोषित केलंय. ह्या निवडणूक आयोगाचे आकडे समोर दाखवले. 19च्या जवळ 323 एवढ्या निवडणुकांच्या मध्ये ज्या केंद्रावर एवढ्या विभागामध्ये अतिरिक्त मतदानाची ही मतदारांची संख्या जवळपास 1.5 लाख 2 लाख एवढ्या अंतरावरची आहे. विचार करा. आणि निवडणूक आयोगाला लोक बोलले, पत्रकार बोलले, हा तुम्ही असा आकडा हे खोटा आहे म्हणतायत. त्यामुळं हा सर्रास संपूर्ण हा पोरखेळ आहे, हे षडयंत्र आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक आपलेच निवडणूक आयोग निवडून सरकारने जाणून बुजून ईव्हीएम वर वोटिंग लादून हे इलेक्शन घेत आहेत. म्हणून हे षडयंत्र आहे. हे सुप्रीम कोर्टाने समजावं, हा आवाज आमचा ऐकावा आणि उद्या योग्य निर्णय द्यावा. उद्या जर बॅलेट पेपरचा निर्णय दिला तर खरंच सुप्रीम कोर्टाचे लोक वावा करतील. सुप्रीम कोर्टाचे, नाहीतर हे चिमूरचे लोक आहेत, कोणाला सोडणार नाही, आहे की नाही? चिमूरचा दिंगा प्रसिद्ध आहे. पण असं होऊ नये म्हणून सगळ्या या न्यायाधीशांना एवढं आव्हान आहे की आपली पारदर्शिता कमी होऊ नये. हे निवडणूक आयोग आपल्या मशीन घेऊन गावागावात फिरला, तो काय सायंटिस्ट आहे का की 100% आम्ही ह्या होऊ देणार नाही? बरोबरच आहे. त्याला कोणी काय सांगितलं, ऑर्डर दिला होता का? सरकारी खर्च करून सगळ्या पेट्या फिरवल्या त्यांनी. आमची मशीन किती 100%. अरे बाबा, सगळ्या जगातल्या 100 आता काय 4-5 देशात उरली आहे शिल्लक. बाकी जगातल्या सगळ्या विकसित राष्ट्रांनी पाबंदी आणली आहे. सगळे सायंटिस्ट या बाजूला आहेत. सूचना आयोगाने मात्र कालच जी तक्रार दिली आहे आणि ती तक्रारही पुन्हा लक्षात घेण्यासारखी आहे. निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही आहे अजूनही. 4 महिन्यानंतर उत्तर दिलेलं नाही आहे सूचना आयोगाचं. त्यामुळं आणखी पुन्हा मोठा आधार, सरकारी आधार मिळालेला आहे. हा सरकारी आधार, उद्या या आधारावर या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ईव्हीएम वर उद्या काय निर्णय घेणार आहेत, सगळ्या भारतातल्या लोकांचंच नव्हे, सगळ्या जगातलं लक्ष लागलेलं आहे. उद्या जर हा निर्णय कारण उद्या परवा नागपूर चंद्रपूरच्या निवडणुका आहेत. त्यामुळं या आधारावर या निवडणुका पोस्टपोंडही होऊ शकतात. नाहीतर ही ईव्हीएम म्हणजे SBI सुप्रीजात जो कोर्टाचा दाखला आहे, हे इलेक्ट्रॉल बोर्ड होते. कोणी किती कर्ज घेतला आता काय रपून राहिलं नाही. कोणी दिले. अरे चायनाच्या कंपन्या आहेत स्वतः, त्यांनीही दिलेलं आहे इलेक्ट्रॉल बोर्ड मध्ये. एवढं बीजेपी वाल्यांना दिलेलं आहे. त्यामुळे हा 16,000 करोडचा हा मामला आहे, साधी सुधी गोष्ट नाही आहे. त्यामुळे हे सगळे पैसा संपूर्ण हा जेवढा भ्रष्टाचार आहे ना, तर बीजेपीनेच केला. हे सगळेच लोक आता बोलू लागले. तरीही मात्र इलेक्ट्रोल बोर्ड हा मागे पडला. आता इलेक्ट्रोल बोर्ड लोकांचं लक्ष नाही आहे. लोकांचं लक्ष ईव्हीएम वर आहे. ईव्हीएम म्हणून विपक्ष काय म्हणतो, आमच्या हातात व्हीव्हीपॅटची ही पावती द्या, म्हणजे आम्ही पाहून घेऊन ती डब्यात टाकून मोजू. आणि उद्या जरी सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की तुमच्या हातात स्लीप देऊ, तरी समोर ढकलावे लागतील निवडणुका आणि मग ते डब्यात टाकू. असं करण्यापेक्षा, साध्या सुध्या एवढ्या मोठ्या खर्चाऊ निवडणुका करण्यापेक्षा बॅलेट पेपरवरच ठप्पा मारला असता आणि आम्ही आमच्या पेटीत घडी करून टाकली असती, काय बिघडलं असतं? हा निर्णय समोर येणार आहे.
त्यामुळं हा निश्चितपणे असं जर झालं, पोस्टपोन झालं तर वाचले, नाहीतर खरंच 400च्या वरच त्यांच्या शिटा येणार आहे पक्क. पुढे तुम्ही कोर्टात जाल तरी सत्तेवर मात्र ते येतील. ते कोर्टातली लांब प्रक्रिया असते, लवकर निर्णय घेत नाहीत ते. म्हणून या SBI वाल्यांनी, स्टेट बँक ऑफ इंडिया वाल्यांनी 3 महिने मुदत मागितली जूनच्या नंतर, म्हणजे निवडणूक होऊ द्या मग घोषित करू. त्यामुळे हे एवढं मोठं फ्रॉड हे सारं जग पाहता, या देशातल्या लोकांकडे, सत्ताधाऱ्यांकडे सारं जग पाहताय, साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. जगात सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून लोकशाहीकडे लक्ष लागलेलं आहे की लोकशाही दबते की काय माहिती नाही. काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. त्यामुळं उद्याच्या या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मी माझं मत रात्रीच 12 वाजता घोषित करणार आहे. आणि हे घोषित मत सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला, व्हीव्हीपॅट द्या, चिठ्ठी द्या आणि ते डब्यात टाकतील, तरी मात्र हे हिडन जी प्रिंटिंग आहे ती गायब करणारी आहे. संध्याकाळी निकाल लागला तर बरं, पण संध्याकाळी लावणार नाहीये. हे एवढ्या चरणात निवडणुका घेण्याची काहीच गरज नाही. ही सगळी सदोष पद्धती आहे ईव्हीएमची. त्यामुळे म्हणून विदेशातल्या सगळ्या विकसित राष्ट्रांनी हटवून पुन्हा ते बॅलेट पेपरवर आले, पुन्हा मतपत्रिकेवर आली. पुन्हा सुप्रीम कोर्टाला मी याच ठिकाणी आवाहन करतो की या सगळ्या खेळखंडोबा बंद करून, ईव्हीएम बंद करून, उद्या बंद करण्याचे आदेश देऊन मतपत्रिकेवरच निवडणुका घ्यावा असा आदेश देण्याचा हा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने करावा, असं आमचं आवाहन आहे. जेणेकरून हे संविधान, त्याची रक्षा करण्यातला हे अधिकार क्षेत्र सुप्रीम कोर्टालाच पोहोचतं. लोक रस्त्यावर नाही आले, हे लोकांची चूक, राजकीय पक्षांची चूक, पण सुप्रीम कोर्टाच्या हातात निर्णय आहे. या देशाचं संविधान वाचलं तर हा देश वाजेल. आणि सुप्रीम कोर्टाच्या अधिकारानं हे संपूर्ण जेवढं निष्पक्ष निवडणूक घेण्यासाठी हे ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवरच निवडणुका घ्यावा असा आदेश सुनावतील, अशी माझी ही मनीषा व्यक्त करतो. आणि हा येणारा हा संपूर्ण काळ हा या संविधानाच्या सुरक्षिततेसाठी खूप योग्यपणे हा लावावा, जेणेकरून या संपूर्ण बाबासाहेबांनी वर्णन केल्याप्रमाणे ही राजकीय लोकशाही आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित करण्यासाठी विपक्ष जरी आलं ना, मागच्या दारातनं मी जाणार आहे तिकडे दिल्लीला, मागच्या दारातनं, तिथे मेंबर म्हणून नाही. आमची वकील मंडळी आहे ना तिथे, ही सुप्रीम कोर्टातली, तिथे मेहमूद प्राचा म्हणून चांगला वकील आहे, मुसलमान तरी हुशार वकील आहे. जेणेकरून त्यांनी बोट ठेवलं बरोबर, मर्म ठेवलं. उद्याच्या आर्ग्युमेंट मध्ये ते जिंकतील असा भरोसा आहे. म्हणजे योग्यपणे आर्ग्युमेंट करू शकतील असा भरोसा आहे. योग्यपणे आर्ग्युमेंट केलं तर निश्चितपणे चंद्रचूड जरी नसले तरी मात्र मेहमूद प्राचा ही गोष्ट तडाला नेतील असं वाटायला लागलेलं आहे. संपर्कात आहोत, ज्यामुळे रात्री 12 वाजता उद्या हा निर्णय लागेल. आणि वकील मंडळी चतुर राहील, हुशार राहील. त्यामुळं जिथे बीजेपी निवडून येते तिथे त्यांनी फॉर्म टाकला. त्यामुळे इंटरनेटशी ही ईव्हीएम मशीन जुळलेली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि हे त्याच्याकडे टेप करून आहे. निवडणूक आयोग काय म्हणतो की इंटरनेट जुळलेलं नाही, हे खोटं आहे. ही प्रत्येक मशीन ही इंटरनेटला जुळलेली असते. आणि जेव्हा इंटरनेट जुळलेलं असतं तर प्रत्येक मशीन ही हॅक होऊ शकते, प्रत्येक मशीन हॅक होऊ शकते. त्यामुळं हा हॅकिंगचा हा तडा अशा रीतीने ते सुटेल, कारण ते वाजवून दाखवणार आहेत. निवडणूक आयोग बोलताना ते बोलले की इंटरनेटशी हे ईव्हीएम जुळलेली नाही, हे खोटं आहे. जुळलेली आहे ते त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं ही उकल, हे एवढं मोठं खोटं बोलणं निवडणूक आयोगाचं, हे त्यांना पचनी पडणार नाहीये. सुप्रीम कोर्टाने योग्य जर निर्णय दिला,
तर निश्चितपणे पुन्हा बॅलेट पेपरवरच निवडणुका घोषणा करतील आणि लोकशाही वाचवण्याचं काम सुप्रीम कोर्टाकडून होईल अशी मी आशा करतो. या संपूर्ण सद्धम्माचा हा वेग भगवान बुद्धांनी सद्धम्मानी माणसं जुळू शकतात, दुसरं जगात कुठलं औषध नाही. कसं जुळतील? आमचे मित्र ते कोरोनामध्ये मरण पावले डॉक्टर भाऊ लोखंडे सर, त्यांनी साधू संतांच्या या चळवळीवर त्रिपिटकाचा कसा प्रभाव पडला संतांवर हा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये संत ज्ञानोबा राया, तुकोबा राया ही सगळी साधू संत मंडळी, नामदेव, हे सगळे साधू संत त्यांच्या गाथा वाचा म्हणजे तुम्हाला कळेल त्यात बुद्धवाणी कशी भरलेली आहे. उदाहरणार्थ तुका म्हणे उगं राहा आणि जे जे होतं ते पहा, सगळ्या लोकांना माहिती आहे. तुका म्हणे उगं राहा आणि जे जे होतं ते पहा. तुकोबा राया म्हणजे शिवाजी महाराजांचे गुरु, शिवाजी महाराजांचे गुरु, शिवाजी महाराजांचे गुरु हे खरं आहे आम्हाला, कारण शेंडीवाल्यांनी इतिहास आपल्या हातातच लिखाण ठेवलं. आमचे हे कुणबी समाजातले मामा देशमुख आहेत प्राध्यापक, त्यांनी शिवाजी महाराजांच्या वर जे इतिहास लेखन केलं ते हे बोलले की आयुष्यात कधी शिवाजी महाराजांची भेट रामदास स्वामीची झालीच नाही तर ते गुरु कसे, प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला RSS वाल्यांनी, काळ्या टोपीवाल्यांनी त्यांची प्रेतयात्रा काढली. हा एक कुणबी समाजातला माणूस शिवाजी महाराजांवरती इतिहास लिहायला लागतो. शिवाजी महाराजांची कधी रामदास स्वामींची भेट झाली नाही तर ते गुरु कसे? त्यामुळे प्रश्न निर्माण केल्यानंतर त्या RSS वाल्यांनी, काळ्या टोपीवाल्यांनी त्यांची प्रेतयात्रा काढली आणि त्याचा मृतदेह जाळून टाकला. आम्हाला जेव्हा माहित झालं ना तर आम्ही त्यांना खांद्यावर बसवून मामा देशमुखांची विजयी मिरवणूक काढली. विजयी मिरवणूक काढली हे खरं आहे. कधीच समर्थ रामदास स्वामी यांची कधी शिवाजी महाराजांची भेट झाली नाही. तुकोबा राया हेच खरे शिवाजी महाराजांचे असली गुरु होते. पण तुका गेले सदैव वैकुंठासी, देहासकट गेले ते वैकुंठ. बरं त्यांची घोंगडी आणि त्यांचे ताड ते नाही गेले, ते झाडाला कसं लटकवून होतं. त्यांच्या गाथा ज्या इंद्रायणी डुबवल्या त्या कशावरती आल्या? एकूणच आपल्या हातात काहीच नव्हतं लिखाण. शिवाजी महाराज कोण अजून संशोधन सुरू आहे, माहिती नाही. सिंदखेड राजाला गेलो आणि शिवाजी महाराजांनी महारींचं पोर आहे म्हटलं. आली की नाही गडबड? शिवाजी महाराज हे महारींचं पोर होतं काय? आता कुठपर्यंत लपवून ठेवाल? बरं झालं लॉर्ड कनिंगहोम, तो विदेशातला लॉर्ड आहे, लॉर्ड कनिंगहोम अलेक्झांडर, त्याला शिकार करण्याचा शौक होता. शिकारीसाठी गेला, वाघ दिसला, वाघ गेला पळून. आणि कुठे पळाला आणि त्या सगळ्या लेण्या दिसला त्याला, आणि ते 26 नंबरची बुद्धाची लेणी पाहून तो तर गदगद झाला. काय एवढं मोठं वैभव, ते बंदूक बिंदूक राहिली जागेवर. आयुष्य कसं कंठलं त्याने. डॉक्टर स्मिथ हे वर्णन करताना, डॉक्टर स्मिथ पृष्ठ नंबर 122 ते 32 पर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. त्यांनी काय लिहिलंय की शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचं लग्न अजिंठ्याच्या लेणीत झालं. कुठे? अजिंठ्याच्या लेणीत. हे कुणाला नाही माहिती. अजिंठ्याची लेणी ही बुद्ध लेणी आहे. कोणत्या पद्धतीने झालं असेल माहिती आहे का तुम्हाला? शिवाजी महाराजांचं त्यांच्या आई वडिलांचं लग्न, जिजाऊ ही कोणाची पोर? मराठ्याची पोर आहे का? तुम्ही जा ना, आजही नकाशे आहेत, नकाशे. त्यांनी डॉक्टर स्मिथ यांनी वर्णन केल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचं लग्न हे अजिंठ्याच्या लेणीमध्ये झालं.
लखुजी जाधव हे सिन्नखेड राजाचे, ते महार वतन होत असं जाहीर उल्लेख, लेखी उल्लेख तिथे आहे. महार वतन, राजवाड्यालाच महारवाडा म्हणतात आणि महारवाड्यालाच राजवाडा म्हणतात. अजूनही लखुजी जाधवाचा राजवाडा महारवाड्यातच आहे. जुन्या नकाशात लखुजी महार अशी नोंद आहे. त्या कालखंडात असे लग्न होत होते. मात्र जेव्हा आमच्या शिवाजी राजाचं त्यांना जहर देऊन मारण्यात आलं, संत तुकोबारायापासून ज्ञानोबा रायांना 14व्या वर्षी समाधी घेऊन मारून टाकलं. शेंडीवाल्यांनी जे कर्म केले, जरी तो ब्राह्मण होता. ज्ञानोबा रायाचे आई वडील हे बुद्धिस्ट होते, तुम्हाला नाही माहिती. महायानी भिक्षू होते ते. त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं जे साहित्य आहे ना, ज्याला सकळ संत गाथा म्हणतात, त्या गाथेमध्ये मी हे वाचलं. मी जातो पंढरपुरे, नागद्वारला राहायचे, तिथून हे सगळे नाथपंथी लोक आहेत ना, हे सगळे बुद्धिस्ट होते. निवृत्तीनाथ हा वडील बंधू आहे ज्ञानोबा रायाचा. मी मण्याची 108 मण्यांची माळा मोजत 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 जेव्हा पंढरपूरला आले, मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाशी, असं ते लिहिलं. मी सांगायला गेलो होतो का त्यांना? हे त्यांनी लिहिलंय. तुम्ही वाचा, चाळा, वाचाल तर वाचाल, कारण काय माहिती. ज्ञानोबा रायाच्या घरी गेलो आळंदीला. अरे हा तर म्हणते, हा कसा काय इकडे भटकला, असे लोक म्हणायचे. भोजन बिजन झालं, प्रवचनाची वेळ आली, मी बोलायला लागलो. तुम्ही रोज हरिपाठ करताय म्हटलं, संध्याकाळी रोज हरिपाठ करताय. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधियल्या. डब 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 डब, तू एक मी एक, टाळ वाजतात, तू एक मी एक. फक्त म्हणून मोकळे होतात. तो एक मुछडवाला होता समोर, त्याला ज्ञानेश्वरी मुखदगत. ओ महाराज, ओ माऊली, मला ते अजूनही भंते माऊलीच म्हणतात. ओ भंते माऊली बोला म्हटलं त्यांना. ओ माऊली, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारी साधी. याला अर्थ माहिती आहे का? अहो अर्थच भुलले, अर्थ गेले म्हणून. देवाची द्वारी, त्यांनी काय सांगितलं? उठून उभे झाले, मंदिरात जावायचं, घंटा वाजवायची, नामस्मरण करायचं, जाप करायचा. 4च्या 4ही पायऱ्या प्राप्त होतात, शिड्या प्राप्त होतात. कोणत्या कोणत्या? तेणे मुक्ती चारी साधी येल्या. 4 मुक्तीच्या पायऱ्या आहेत. शोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहत, या मुक्तीच्या 4 पायऱ्या. ते गेले विसरून. ते माऊली उभी झाली, ते म्हातार, आणि म्हणायला लागलं, घंटा वाजवायची, नामस्मरण करायचं, जाप करायचा, मणी मोजून. 108 मणी असतात. किती मणी आहेत? 108. कामतृष्णा 36, भवतृष्णा 36 आणि विभव तृष्णा 36, म्हणून 108 मणी वापरतात. हे आमचे भिक्षू ध्यान करणं विसरून गेले. बरोबर, तिथे कामतृष्णा 36, भवतृष्णा 36 आणि विभव तृष्णा 36. त्या तृष्णांचा कसा नायनाट होईल? जाप करून होईल का? बुद्धंग 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 बुद्धंग. या जापाचा प्रभाव सगळ्या लोकांवरती झाला. ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, ईसाई असोत, मुस्लिम असोत, सगळ्या लोकांवरती झाला. अजूनही मुसलमान जे मौलवी आहेत ना, हे 108 मण्यांची माळा घेऊन अल्लाह 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 असं म्हणतात. येशू ख्रिस्ताचे भक्त ख्रिस्ताचं नाव घेऊन ते मणी मोजतात. अजूनही जसे ते सांगू लागले, माझ्यावर पाळी आली, मी बोलू लागलो. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारी साधी यल्या. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.